नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। भाजप कामगार मोर्चाचे नेते चिवडे पाटलांचे भाजी विक्रेते शेतकरी यांच्याकडून जंगी स्वागत। लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व भाजी विक्रेते व शेतकऱ्यांकडून आज भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चिवडे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले। चिवडे पाटील हे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा माणूस व कामगार व छोटे व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारं एक झुंजार नेतृत्व म्हणून सध्या लातूर शहर व जिल्ह्यामध्ये ज्योतिराम चिवडे पाटील यांच्याकडे पाहिले जाते। त्यातच मागील महिन्यामध्ये लातूर शहर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना महापालिकेच्या वतीने भाजी विक्रेती करण्यासाठी जागेची उपलब्धता करून द्यावी या उद्देशाने चिवडे पाटील यांनी लातूरच्या महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांना निवेदन दिले होते आणि त्यावर चिवडे पाटील यांनी सांगितले होते की लवकरच सर्व भाजी विक्रेत्या कामगारांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून द्या, अन्यथा येणाऱ्या काही दिवसांमध्ये महापालिकेला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला होता। तेव्हापासून महानगरपालिकेच्या वतीने भाजी विक्रेते किंवा कामगारांना कोणताही त्रास दिला जात नाही। त्यामुळे आज सर्व भाजी विक्रेते शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चिवडे पाटील यांचा जंगी असा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्योतिराम चिवडे पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की लातूर शहर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष शहर जिल्हाध्यक्ष आदिसिंह पाटील कव्हेकर व मनपा निवडणूक प्रभारी डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी अगदी जोमाने काम करणार असल्याचेही चिवडे पाटील म्हणाले। चिवडे पाटील हे गोरगरिबांचे नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्याला परिचित आहे। त्यामुळेच त्यांना लातूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आदिसिंह पाटील कव्हेकर यांनी कामगार मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे आणि चिवडे पाटील ही ती जबाबदारी अतिशय सक्षमपणे पार पाडत आहेत। हा सत्कार समारंभ फिरोज बागवान यांनी आयोजित केला होता। यावेळी फिरोज बागवान यांच्यासह आशा कौडगे, मुसा शेख, आजुबूर बागवान, प्रल्हाद धुमाळ, शोभा तिडके, लक्ष्मी कोळगे कोकणे, इस्माईल शेख, सत्यकला कांबळे, पद्मिनी मेहत्रे, आशा वाघमारे, बालिका पुंड, इलियास बागवान, नंदा भोपळे, रोहिदास कोरे, माऊली बनसोडे, हमीद बागवान, मतीन बागवान, विष्णुदास लिमकर, अमिता भाभी, बालाजी हाबुलकर, दत्ता शिंदे, उषाबाई पवार, भाग्यश्री सुरवसे, बापू कोडगे, महादेव फेरे, बाबासाहेब खटके, वनिता धुमाळ, महाराज गव्हाणे, साईनाथ तिडके, बलभीम पुंड, आशा कसबे, दिलीप वळवे यांच्यासह भाजी विक्रेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना ज्योतिराम चिवडे पाटील म्हणाले की एकाही कामगाराला किंवा भाजी विक्रेत्याला त्रास झाला तर महानगरपालिकेला सोडणार नाही, असा सज्जड इशारा भाजप कामगार मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष चिवडे पाटील यांनी शेवटी दिला आहे। आज आपल्या लातूरच्या सर्व भाजी विक्रेत्याने माझा जो यथोचित सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभारी आहे। कारण मला माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणच्या महापालिका प्रशासनानं या सर्व भाजी विक्रेत्यावर आणि कामगारावर एक अन्याय करण्याचं काम केलं होतं साहेब, आणि त्याच्या विरोधात या ठिकाणच्या महापालिकेच्या आयुक्त सौ मानसी मीना मॅडम यांना आम्ही सर्वजण जाऊन त्या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत आपण या सर्व भाजी विक्रेत्यांना त्यांच्या पर्यायी हक्काची जागा उपलब्ध करून देणार नाहीत तोपर्यंत हे भाजी विक्रेते इथून हलणार नाहीत, असा आम्ही त्यांना सज्जड इशारा दिला होता। आणि जर आपण जागा उपलब्ध करून न देता जर या भाजी विक्रेत्याला या ठिकाणाहून हलवण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही सर्वजण मिळून महानगरपालिकेला आम्ही टाळं ठोकल्याशिवाय शांत बसणार नाही, आम्ही असा एक सज्जड इशारा त्यावेळी दिलेला होता। पण तेव्हापासून या महानगरपालिकेच्या प्रशासनानं आमच्या भाजी विक्रेत्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। परत एकदा मी सर्वांच्या वतीने एक महापालिकेला विनंती करतो की आपण जोपर्यंत या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची आणि पर्यायी जागा उपलब्ध करून देणार नाहीत तोपर्यंत आपला एकही जर कर्मचारी इथं आला तर आम्ही त्या कर्मचाऱ्याचे गय करणार नाही, त्याला या ठिकाणी डांबून ठेवण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करू। या ठिकाणी मी आपल्याला या महापालिकेला सज्जड या ठिकाणी इशारा देतो।